नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव तुमचं स्वागत आहे सर्वोदय अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आणि तुमचं सहर्ष स्वागत आहे आपले सुरू असणाऱ्या करंट अफेअर्सच्या बूस्टर सिरीजमध्ये. आणि आजचा दिवस असणार आहे बूस्टर सिरीजचा भाग 14वा भाग असणार आहे की ज्यामध्ये आपण करंट अफेअर्सशी निगडीत महत्त्वाचे मुद्दे डिटेल्समध्ये डिस्कस करत असतो. वन बाय वन करून कमीत कमी 5 ते 10 घडामोडी आपण चालू घडामोडीतल्या महत्त्वाच्या आपण डिस्कस करत असतो. चला वेळ न दवडता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. तुमचं काम काय आहे, सेशन जॉईन केल्या या सेशनची लिंक तुम्हाला आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायची आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आगामी होणाऱ्या जे सेशन्स असतील त्यांचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सदैव येत राहतील. चलो ठीक आहे, सुरू करूया आपल्या सेशनला. बघा आजचा असणार आहे भाग 14वा असणार आहे आणि पहिलीच घडामोडी कशाशी निगडीत आहे बघा, तर सेंट लुसियाचा बघा TIWB. ओके, हा जो कार्यक्रम आहे भारताच्या भागीदारीत सुरू होणारा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा काय आहे महत्वाचा मुद्दा, तर TIWB म्हणजे काय आहे, तर टॅक्स इन्स्पेक्टर्स विदाउट बॉर्डर्स. म्हणजे ज्या टॅक्स इन्स्पेक्टर्सना बॉर्डर नसणार आहे, या शब्दावरूनच आपल्याला गोष्ट लक्षात येऊ शकते. बघा या टॅक्स इन्स्पेक्टर्स विदाउट बॉर्डर्सने काय केलंय, डिसेंबर 2023 मध्ये बघा सेंट लुसिया ओके या देशामध्ये भारताच्या भागीदारीत एक कार्यक्रम सुरू केलाय. म्हणजे सेंट लुसिया कंट्री सोबत TIWB ने काय रे, भारताच्या सहकार्याने किंवा भारताच्या भागीदारीने एक कार्यक्रम सुरू केलाय. काय आहे बघा, भारत या कार्यक्रमासाठी करतज्ञ प्रदान करणार आहे. म्हणजे करतज्ञ म्हणून भारत या कार्यक्रमामध्ये भूमिका बजावणार आहे. सेशन जॉईन केल्या काय करायचं रे, सेशनची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायची आहे आणि पहिल्यांदा लाईकचं बटन काळं निळं करायचं आहे. चलो ठीक आहे. बघा TIWB हा युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच काय रे, UNDP. ओके, अशा ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत या संस्थांचे हेडक्वार्टर्स पण तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. बघा काही काही सरळ सेवांना तुम्हाला हेडक्वार्टर्स विचारले जातात, जसं की इंजिनिअरिंगच्या एक्झाम्स असतील, टेक्निकलच्या एक्झाम्स असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला हेडक्वार्टर्स विचारलं जातं. बघा TIWB हा युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे UNDP आणि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट OECD यांचा संयुक्त उपक्रम आहे. आणि हा उपक्रम कर लेखा परीक्षण क्षमता निर्माण करण्यासाठी देशांना समर्थन देतो किंवा देशांना मार्गदर्शन प्रोव्हाइड करत असतो. ओके, UNDP आणि OECD काय करतात रे, ह्या दोन आंतरराष्ट्रीय संस्था मिळून आणि TIWB मिळून काय करतात रे, तर जेवढे देश आहेत त्या सर्व देशांना लेखा परीक्षण कशाचं करायचं, लेखा परीक्षण करण्याचं मार्गदर्शन करतात किंवा त्या देशांना समर्थन प्रोव्हाइड करत असतात. चलो त्याच्या अनुषंगाने पुढच्या मुद्द्याकडे वळूया का. बघा पहिली घटना संपली किंवा पहिली घडामोडी संपली, आता दुसरी महत्वाची घडामोडी काय आहे बघा, तर 2023 मध्ये भारत हा जागतिक रेमिटन्स मिळवणारा अव्वल देश ठरलाय. खूप महत्वाची घडामोड आहे बघा, सर्वात जास्त जागतिक रेमिटन्स मिळवणारा देश ठरलेला आहे. बघा जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार 2023 मध्ये जागतिक रेमिटन्स मिळवण्यामध्ये भारत किती रे, 125 अब्ज डॉलरसह, किती मोठी रक्कम आहे बघा, 125 अब्ज डॉलरसह अव्वल स्थानी असणार आहे. बघा जगभरात पसरलेल्या देशांमध्ये किंवा देशांच्या नागरिकांनी मायदेशी पाठवलेल्या रकमेला आपण काय म्हणतो रे, रेमिटन्स म्हणत असतो. म्हणजे भारतीय नागरिक परंतु बाहेर काही कारणास्तव किंवा सर्व्हिससाठी, जॉबसाठी ते अब्रॉड राहत असतील, त्या देशातून त्यांनी भारतात किंवा मायदेशी पाठवलेली जी रक्कम आहे त्या रकमेला आपण रेमिटन्स असं संबंध असतो. आणि या रेमिटन्सच्या अहवालामध्ये भारत अव्वल आहे. किती रे, 125 अब्ज डॉलर. मुद्दा लक्षात असेल आणि हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. आगामी एक्झाम्स मध्ये तुम्हाला नक्की याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला पुढची घडामोडी बघूया. आज आपण घडामोडी हेडलाईन आणि त्याच्याशी महत्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहे. बघा UNIDROIT या बघा या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये भारताच्या उमा शेखर यांची निवड एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये, संघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारतीयांची जेव्हा जेव्हा निवड होते त्यावेळेस हमखास प्रश्न फॉर्म होत असतो. हा सुद्धा IMP टॉपिक आहे, मुद्दा तुमच्या लक्षात असला पाहिजे. चलो या ज्या भारताचे उमाशंकर आहेत यांनी रोम इटली येथे, ओके रोम इटली येथे झालेल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द युनिफिकेशन ऑफ प्रायव्हेट लॉ, ओके प्रायव्हेट लॉच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात बघा किती 59 पैकी 45 मते मिळून
उल्लेखनीय विजय संपादन केलाय. कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये बघा, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द युनिफिकेशन ऑफ प्रायव्हेट लॉ. बघा हे जे UNIDROIT ओके, हे जे आहे या स्वतंत्र आंतरशासकीय संस्थेचे मुख्यालय कुठं आहे, रोमची सॉरी इटलीची राजधानी रोम येथे असलेले तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा राज्ये आणि राज्यांच्या गटांमध्ये खाजगी आणि व्यावसायिक कायद्याचे सुसंवाद आणि समन्वय साधण्यासाठी आधुनिकीकरणाच्या गरजा असतील किंवा नवीन नवीन पद्धती असतील त्या पद्धतींचा अभ्यास करणे हे या संस्थेचे मुख्य कार्य आहे. आणि ही जी संस्था आहे या संस्थेवरती किंवाची निवड झाली रे उमाशेखर यांची. किती मतांपैकी रे, 59 मतांपैकी 45 मतांनी त्यांची निवड झालेली आहे. मुद्दा खूप महत्वाचा असणार आहे. चला पुढे काय दिलंय, अर्जेंटिनानं काय केलंय, ब्रिक्स या संघटनेच्या सदस्यत्वास नकार दिलेला आहे. बघा काय आहे, अर्जेंटिनाचे जे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहेत हावियर मिलेई ओके, मिलेई यांनी काय केले रे, ब्रिक्स ओके, ब्रिक्स या प्रमुख उदयोन्मुख अर्थसंस्थांचा जो गट आहे या गटामध्ये सामील होण्याचं जे आमंत्रण आहे ते अधिकृतपणे नाकारलेलं आहे. ओके, ऑफिशियली त्यांनी ते नाकारलेलं आहे. बघा काय दिलंय, अर्जेंटिनाचे ब्रिक्स मध्ये सामील होण्याची ही योग्य वेळ नाही असा मजकूर पत्राद्वारे त्यांनी पाठवून ब्रिक्स गटाला पाठवलंय. कोणी, अर्जेंटिनाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष हावियर मिलेई यांनी ब्रिक्स मध्ये सामील होण्याची अर्जेंटिनाची ही योग्य वेळ नाही असा पत्रव्यवहार करून त्यांनी ब्रिक्सच्या ऑफिशियल टीमला कळवलेलं आहे. चला बघा त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे भूराजकीय संरेखन युनायटेड स्टेट्स आणि इस्रायल या देशातील संबंधांना प्राधान्य देते, तसेच कम्युनिस्ट राष्ट्रांशी युती टाळते असं प्रकारचं म्हणणं त्यांचं आहे. बघा पुढचा मुद्दा काय महत्वाचा बघा, तर गुजरातमध्ये लिव्हेबल सिटीज ऑफ टुमारो या विषयावर जागतिक शिखर परिषदेचे आयोजन आहे. मुद्दा IMP आहे. बघा ज्यावेळेस गुजरातमध्ये कधी लक्षात ठेवा, गुजरातमध्ये जेव्हा कधी कोणती अशी शिखर परिषद होते त्यावेळेस हमखास तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि ऑप्शन मध्ये महाराष्ट्र सुद्धा ऑप्शन असतो आणि आपण महाराष्ट्राला क्लिक करून येतो किंवा महाराष्ट्राला तुक्का मारून येतो. लक्षात येते का, बघा तर बघा गुजरातमधील गांधीनगर येथे लिव्हेबल सिटीज ऑफ टुमॉरो ओके या विषयावर जागतिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. ओके, आणि या परिषदेत भारतातील तसेच जगभरातील शहरी नेते आणि वेगवेगळे तज्ञ अभ्यासक एकत्र येऊन शहरांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. मुद्दा क्लिअर झाला. लिव्हेबल सिटीज ऑफ टुमॉरो या विषयासंदर्भात जागतिक शिखर परिषद भारतात गुजरात राज्यामध्ये कुठं तर गांधीनगर येथे भरली होती. चलो, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळे या यादीमध्ये कांगेर व्हॅली ओके राष्ट्रीय उद्यानाचा समावेश करण्याचा प्रस्ताव भारताने पाठवलाय. बघा छत्तीसगड मधील कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यानाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये ओके वर्ल्ड हेरिटेज साइट्स लिस्टच्या यादीमध्ये समावेश करावा असा प्रस्ताव भारताद्वारे पाठवण्यात आलेला आहे. तर आता मला सांगा तुम्ही, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये भारतातील किती ठिकाणं आहेत, भारतातील किती ठिकाणे आहेत याचं तुम्ही मला काय करायचं रे, किती ठिकाणं भारताची या वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये आहेत हे तुम्ही मला मेसेज करून सांगायचं आहे. चलो बघा, भारत आणि रशियाची कुडनकुलम या अणुऊर्जा प्रकल्प करारावर स्वाक्षरी झालेली आहे. IMP मुद्दा आहे. बघा रशिया पाठीमागच्या काही काळापासून न्यूज मध्ये आहे तरी सुद्धा भारताने काय केले, कुडनकुलम या अणुप्रकल्प हा जो अणुऊर्जा प्रकल्प आहे या अणुऊर्जा प्रकल्पावरती दोघांनी मिळून स्वाक्षरी केली आहे. तमिळनाडूमधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पामधील नवीन अणुभट्ट्यांबाबतच्या करारावर भारत आणि रशियामध्ये डिसेंबर 2023 मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. मुद्दा महत्वाचा आहे. तमिळनाडू सरळ विचारतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे असा सरळ प्रश्न विचारतील सरळ सेवेला, किंवा राज्यसेवेच्या अनुषंगाने कोणत्या दोन राष्ट्रांमध्ये किंवा भारताने हा प्रकल्प कोणासोबत स्वाक्षरी केली अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तमिळनाडूमधील कुडनकुलम येथे आधीपासूनच 2 कार्यरत आहेत. बघा कोणत्या, रशियन WVER 1000 प्रेशराइज्ड वॉटर रिक्टर्सच्या बघा किती दिलेत, प्रेशराइज्ड वॉटर रिक्टर्सच्या अणुभट्ट्या कार्यरत असणार आहेत किंवा ऑलरेडीच्या 2 आहेत, आता सोबत आणखीन त्याच्यामध्ये ऍडिशन करायची आहे नवीन अणुभट्ट्यांची. त्याच्यासाठी काय रे, रशिया सोबत करारावर स्वाक्षरी करण्यात आलेला आहे. मुद्दा क्लिअर आहे. बघा त्यातलं पहिलं युनिट आणि दुसरं युनिट या अणुभट्ट्या अनुक्रमाने 2014 आणि 2017 म्हणजे पहिली 2014 ला अणुभट्टी आणि दुसरी
2017 पासून व्यावसायिक रूपात कार्यरत आलेली आहे. आता आणखी चार WVER या अणुभट्ट्या 2 टप्प्यात बांधल्या जाणार आहेत. म्हणजे एकूण किती होतील? एकूण 6 अणुभट्ट्या होतील. बरं का? चला, युनिट 3 नंबर आणि युनिट 4 नंबरचे बांधकाम 2017 मध्ये सुरू झाले आहे. तर 5 व 6 चे युनिटचे काम 2021 मध्ये सुरू झाले आहे. म्हणजे या ज्या 4 आहेत, 4ची सुरुवात 2017 साली झालेली आहे. ओके, पहिल्या 3री आणि 4थीची आणि 5वी 6वीची 2021 ला झालेली आहे. म्हणजे बघा, VVER 1200 अणुभट्ट्या असणारे आणखी 2 युनिट्स, युनिट नंबर 7 आणि युनिट नंबर 8 हे प्रकल्पाचा 4था टप्पा म्हणून प्रस्तावित करण्यात आलेला आहे. मुद्दा खूप IMP आहे. WVER सोबत याला अजून एक काय करायचं, हॅश कडून WVIMP करायचं. म्हणजे काय रे, व्हेरी IMP याला करायचं आहे. चला, भारताकडून इटली सोबतच्या स्थलांतर आणि स्थानांतर करारास मान्यता. बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने डिसेंबर 2023 मध्ये इटली सोबतचा स्थलांतर आणि स्थानांतर कराराला काय केली रे, संमती किंवा मंजुरी दिलेली तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच काय रे, मायग्रेशन आणि मुव्हमेंट अग्रीमेंट. मुद्दा क्लिअर असेल. या करारानुसार इटलीमध्ये शैक्षणिक व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुभव प्राप्त करू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना 12 महिन्यांपर्यंत इटलीमध्ये तात्पुरते राहण्याची परवानगी इटली सरकारने किंवा इटलीच्या गव्हर्नमेंटने दिलेली तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यामुळे स्थलांतर आणि स्थानांतर हा मुद्दा महत्वाचा आहे. या करारावर दोन गटांमध्ये किंवा 2 देशांमध्ये संमतीची स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. बघा, रशियाने कुठं स्वीकारलंय, कोणाचं, तर ब्रिक्स गटाचे अध्यक्ष पद स्वीकारले. ओके, ब्रिक्स हे कशा रे, प्रत्येक कंट्रीच्या इनिशियल लेटरची काय रे, इनिशियल लेटर्स आहेत राज्यांचे, देशांचे. तर ते ब्रिक्स मध्ये कोण कोण समावेश आहे याची यादी तुम्हाला माहिती असली पाहिजे. ब्रिक्सची स्थापना कधी असली पाहिजे, स्थापना कधी असणार आहे, हा पण तुम्हाला मुद्दा माहितीचा असणं अनिवार्य आहे. बघा, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 1 जानेवारी 2024 पासून अधिकृतपणे रशियाच्या 2024 सालसाठीच्या ब्रिक्सच्या अध्यक्षपदाची सुरुवात केली. म्हणजे 1 जानेवारी 2024 ला रशियानं अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतलेली आहेत ब्रिक्सची. बघा, या हस्तांतरणादरम्यान अध्यक्ष पुतीन यांनी आगामी कार्यकाळासाठी समान जागतिक विकास आणि सुरक्षिततेसाठी बहुपक्षीयता मजबूत करणे या विषयावरती भर दिलेला आहे. याची तुम्हाला थीम सुद्धा विचारली जाऊ शकते. ओके, लक्षात येते का? ब्रिक्स गटाचे हेडक्वार्टर, ब्रिक्स गटाची स्थापना. ओके, हेडक्वार्टर, स्थापना तर तुम्हाला सांगायचीच आहे. स्थापना कधी झाली, कोणते कोणते सदस्य राष्ट्र आहेत त्यांची नावं असली पाहिजेत. लक्षात येते का? ओके, पुढे बघा. आता महत्वाचं याच्यामध्ये काय असेल बघा, दुसरा मुद्दा, पॅरिस ऑलिम्पिक साठी फ्रान्स कडून ऑनलाईन शेंजन व्हिसा. काय बघा, पॅरिस मधील 2024 ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांसाठी पूर्णपणे डिजिटल शेंजन व्हिसा सादर करणारा फ्रान्स हा पहिलाच युरोपियन युनियन सदस्य देश बनला आहे. ओके, युरोपियन युनियन सदस्य असणारा फ्रान्स हा पहिला सदस्य आहे की ज्याने डिजिटलाइज्ड काय रे, शेंजन व्हिसा सादर केलेला आहे. 1 जानेवारी 2024 पासून सुरू झालेली नवीन ऑलिम्पिक वाणिज्य दूतावास प्रणालीमुळे फ्रान्स व्हिसा पोर्टलद्वारे आंतरराष्ट्रीय खेळाडू असतील, पत्रकार असतील, परदेशील शिष्टमंडळ असतील, या शिष्टमंडळांसाठी बघा अर्ज प्रक्रिया सुलभ होणार आहे. कोणामुळे, तर या पूर्णपणे डिजिटलाइज्ड असलेला शेंजन व्हिसामुळे. बरोबर, कोणी? फ्रान्सने. ओके, बघा पुढं, नेपाळ पुढच्या 10 वर्षांमध्ये भारताला 10,000 मेगावॅट वीज काय करणार आहे, निर्यात करणार आहे. बघा काय दिले, भारत आणि नेपाळ ही कशी आहेत, एकमेकांसोबतची सदस्य राष्ट्र आहेत. 10 वर्षांमध्ये भारताला 10,000 मेगावॅट वीज निर्यात करणार आहे अशी स्वाक्षरी करून दीर्घकालीन ऊर्जा भागीदारीसाठी आपली वचनबद्धता नेपाळने भारतासोबत दर्शवलेली आहे. मुद्दा क्लिअर असेल. चलो, UAE मध्ये भारत पार्क ट्रेड झोन स्थापन करण्यात आलं. बघा, भारत पार्क काय रे, ट्रेड झोन असणार आहे. बघा, भारत सरकार संयुक्त अरब अमिरात UAE भारत पार्क नावाचे समर्पित व्यापार क्षेत्र स्थापन करण्याची योजना आखत आहे. या ठिकाणी जागतिक प्रेक्षकांसाठी भारतीय बनावटीच्या वस्तू प्रदर्शित आणि संग्रहित करण्यासाठी एक शोरूम आणि त्याचं गोदाम सुद्धा असणार आहे. म्हणजे मुद्दा क्लिअर असेल, खूप महत्वाचा आहे. ट्रेड झोन स्थापन करणार आहे कोण, भारत. कुठे, UAE मध्ये. लक्षात आलं का? कशासाठी करणार आहे, तर जागतिक प्रेक्षक म्हणजे जागतिक जे माणसं असतील किंवा ज्यांना इच्छा असेल भारतीय वस्तूंची खरेदी करायची असेल त्या लोकांसाठी भारतीय बनावटीच्या वस्तू
प्रदर्शित करायच्या आणि संग्रहित करण्यासाठी शोरूम्स असतील आणि काही गोदाम्स असतील, गोडाऊन्स केलेली असणार आहेत. मुद्दा क्लिअर असेल. चलो पटपट आपल्याला मुद्दा बघायचा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त कंटेंट आपला कमीत कमी वेळेमध्ये आला पाहिजे. आता एक्झाम्स जवळ येत आहेत, तसं तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कंटेंट दिला गेला पाहिजे, या उद्देशानं मी हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहे. बघा काय आहे, इंद्रमणी पांडे यांची बिमस्टेक ओके संघटनेच्या महासचिवपदी व्हेरी IMP ओके व्हेरी IMP कंटेंट. बघा भारतीय परराष्ट्र मंत्री ओके भारतीय परराष्ट्र इंद्रामणी पांडे यांनी बघा बिमस्टेकच्या संघटनेच्या महासचिव पदाची अधिकृत भूमिका स्वीकारलेली आहे. बघा भूतानच्या तेंजिन लेकफेल यांच्यानंतर राजदूत इंद्रमणी पांडे यांनी बघा बिमस्टेकचे 4थे महासचिव बनले आहेत. त्याच्या आधी कोण होते, तेंजिन लेकफेल 3 नंबरचे होते. आता 4थे म्हणून कोणाची निवड झाली, भारताचे इंद्रमणी पांडे यांची झालेली आहे. ओके इंद्रमणी पांडे हे 1990 पासून भारतीय परराष्ट्र सेवेच्या भाग आहेत. ओके भारतीय परराष्ट्र सेवेचे घटक आहेत. कोण, भारतीय परराष्ट्र सेवेचे घटक इंद्रमणी पांडे बिमस्टेक संघटनेच्या महासचिवपदी 4थे महासचिव, आणि त्याच्यापूर्वीचे भूतान या देशाचे तेंजिन लेकपाल हे होते. चलो पुढचा मुद्दा, 34 वर्ष गॅब्रियल अट्टल हे कोण आहेत, फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान. IMP क्वेश्चन येणारच आजच्या सेशन मधला एखादा तरी क्वेश्चन तुम्हाला पडण्याची शक्यता दाट आहे. बघा मुद्दा लक्षात येईल तुमच्या. चलो तुमच्या मुद्दा लक्षात येऊन जाईल की कशा प्रकारे आजचे जे सेशन आहे ते आजचं सेशन तुमच्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे. चलो बघा बरं काय दिले, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गॅब्रियल अट्टल यांची बघा फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. मुद्दा लक्षात येतोय का. आणि सोबतच बघा वयाच्या 34व्या वर्षी हे गॅब्रियल अट्टल आहेत, हे देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधानच नव्हे तर हे प्रतिष्ठित पद भूषवणारे पहिले समलिंगी असलेल्या जाहीर करण्यात आलेलं आहे. ओपनली त्यांनी सांगितलेलं आहे की ते कसे आहेत रे, समलिंगी असणार आहेत. चलो मुद्दा क्लिअर आहे. गॅब्रियल अट्टल 34 वर्ष, फ्रान्सचे सर्वात तरुण कोण झालेले आहेत, पंतप्रधान झालेले आहेत. मुद्दा क्लिअर असेल. बघा त्याचबरोबर भारताकडे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे अध्यक्षपद आणि 2024 मधील 46व्या सत्राचे यजमानपद भारत देश भूषवणार आहे किंवा भारताकडे आलेलं आहे. बघा भारताला जागतिक वारसा समितीचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळालेली आहे आणि भारत 21 ते 31 जुलै 2024 या कालावधीत नवी दिल्ली येथे जी 46वं समितीचं सत्र होणार आहे त्या सत्राचं आयोजित करणार आहे. कोण, भारत करणार आहे. हा सुद्धा मुद्दा IMP आहे. चलो बघूया पुढच्या घटकाकडे जाऊया. सेंथिल पांडियन सी यांची भारताचे WTO चे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्वाचा घटक पुन्हा एकदा बघा, भारत सरकारने ISA अधिकारी सेंथिल पांडियन सी यांची जिनिव्हा येथील जागतिक व्यापारी संघटनेमध्ये म्हणजे WTO भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली. कोणी, भारत सरकारने केली. बघा 31 मार्च 2024 रोजी WTO मध्ये भारताचे राजदूत म्हणून ब्रजेंद्र नवनीत यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे त्यांनी पदभार स्वीकारतील. बघा सेंथिल पांडियन सी हे सध्या UPचे उत्तर प्रदेशचे उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. मुद्दा क्लिअर असेल. बघा कोण, सेंथिल पांडियन सी WTO चे भारताचे राजदूत. बघा स्वित्झर्लंड युक्रेन शांतता परिषदेचे आयोजन करणार. बरोबर आहे. बघा 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या घुसखोरीमुळे निर्माण झालेल्या संघर्षाचे निराकरण करण्याच्या उद्दिष्टाने जागतिक शांतता परिषदेचे आयोजन करण्याचा स्वित्झर्लंडचा करार युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर बघा झेलेन्स्की व्लादिमीर झेलेन्स्की यांनी मान्य केलेला तुमच्या लक्षात येईल. बघा तटस्थता असेल आणि भूतकाळातील मध्यस्थी भूमिकांसाठी ओळखले जाणारे स्वित्झर्लंड या चर्चेवर तोडगा काढण्यासाठी मदत करणार आहे. म्हणजे कायमस्वरूपी कशी आहे रे, तटस्थ आणि भूतकाळातील मध्यस्थीची भूमिका निभावणारं स्वित्झर्लंड यानं शांततेसाठीची परिषदेचं आयोजन केलेलं आहे. चलो अमेरिकेच्या सॅल्टन समुद्रात जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा. चलो जानेवारी 2023 मध्ये युनायटेड स्टेट्सच्या सॅल्टन समुद्रात जगातील सर्वात मोठा लिथियम साठा सापडला. सॅल्टन समुद्र अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये आहे. बघा या ठिकाणी 18 दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडल्याचा दावा आहे. बरोबर का. लिथियमचा सर्वात मोठा साठा चिली या दक्षिण अमेरिकेतील देशामध्ये आहे. हा सगळ्यात मोठा IMP पॉइंट आहे. बघा
चिलीमध्ये सगळ्यात जास्त लिथियमचे साठे, दक्षिण अमेरिका खंडातील चिली या देशाकडे जास्त साठे असणार आहेत लिथियमचे. श्रीलंकेकडून आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रात चीनी जहाजांवर बंदी. बघा, जानेवारी 2024 मध्ये श्रीलंकेने आपलं विशेष आर्थिक क्षेत्र यांना चीनी संशोधन जहाजांवर 1 वर्षाची बंदी घातलेली आहे. बघा, या क्षेत्रामध्ये कोणत्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये संशोधनाच्या निमित्ताने चीन हा हिंद महासागराच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ट्रॅकर बसवत असल्याचा आरोप भारत आणि अमेरिकेनं केलेला आहे. म्हणजे संशोधनाच्या निमित्ताने चीन काय करतो, हिंदी महासागरात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ट्रॅकर बसवत आहे, असा आरोप भारत व अमेरिकेनं केलेला आहे. आणि हे जे विशेष आर्थिक क्षेत्र आहे, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन EEZ, हे समुद्राचे क्षेत्र सामान्यतः देशाच्या प्रादेशिक समुद्राच्या पलीकडे किती अंतरावर असतं, 200 नॉटिकल मैल पर्यंत पसरलेलं असतं. म्हणजे देशाची जी सागरी सीमा आहे तिथून पुढे 200 नॉटिकल मैल पर्यंत असतं. बघा, किनारपट्टीच्या राष्ट्राला या क्षेत्रातील सजीव आणि निर्जीव दोन्ही संसाधनांवर अधिकार प्राप्त झालेला असतो. बघा, त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा घटक आहे, इजिप्तकडून नवीन प्रशासकीय राजधानीची निर्मिती करण्यात आली आहे. बघा, इजिप्त देशाने नवीन प्रशासकीय राजधानी बांधत असल्याची घोषणा केली. ही जी नवीन राजधानी आहे, जी सध्याची राजधानी कैरो, या कैरोपासून 45 किलोमीटर अंतरावर असणार आहे. बघा, ही प्रस्तावित नवीन राजधानीचे क्षेत्रफळ 700 चौरस किलोमीटर असेल आणि ही नवीन राजधानी 2030 पर्यंत तयार होईल असा इजिप्तच्या सरकारने काय केलेला आहे, अंदाज वर्तवलेला तुमच्या लक्षात येईल. पुढे बघा, भारत आणि युके यांच्यामधील आंतरराष्ट्रीय कॅडेट एक्सचेंज प्रोग्राम. बघा, 9 जानेवारी 2024 रोजी भारत आणि युकेने द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय कॅडेट एक्सचेंज प्रोग्रामसाठी महत्वपूर्ण सामंजस्य करार केलेला तुमच्या लक्षात येणार आहे. पुढे बघा, पद्मभूषण पुरस्कार विजेते वेदप्रकाश नंदा यांचे निधन. ओके, आजच्या चालू घडामोडींमधील जे जागतिक घडामोडींच्या संदर्भात आपण बघतोय त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा घटक आपल्या समोर आलाय की पद्मभूषण विजेते वेदप्रकाश नंदा, बघा, यांचं काय झालं, निधन झालं. यांना कधी भेटलेला, 2018 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले हे भारतीय अमेरिकन वेदप्रकाश नंदा यांचं अमेरिकेतील डेन्व्हर येथं जानेवारी 2024 मध्ये निधन झाले. ते बघा, शिक्षण तज्ञ आणि आंतरराष्ट्रीय कायदा तज्ञ आहेत. बघा, सरळ सरळ तुम्हाला प्रश्न येईल क्वेश्चन पेपर मध्ये, वेदप्रकाश नंदा कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत, तर शिक्षण तज्ञ व आंतरराष्ट्रीय कायदा तज्ञ. बरोबर आहे का? चला, गेल्या 50 वर्षापासून डेन्व्हर युनिव्हर्सिटी USA इथं आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्रख्यात सदस्य म्हणून त्यांनी भारतीय अमेरिकन समुदायाच्या कल्याणासाठी खूप मोठं योगदान दिलेलं तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. बघा, त्यांनी अमेरिकेच्या हिंदू विद्यापीठाच्या मंडळाचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे किंवा काम पाहिलेलं आहे अध्यक्षपदाचं. कुठल्या, तर हिंदू विद्यापीठाच्या मंडळाचं अध्यक्षपद. चला, मॉरिशस आणि बांगलादेशचे शास्त्रज्ञ भारताच्या 43व्या अंटार्क्टिका मोहिमेत सामील. बघा, नॅशनल सेंटर फॉर पोलार अँड रिसर्च या नेतृत्वाखाली डिसेंबर मध्ये सुरू झालेल्या, कोणत्या, 2023 डिसेंबरच्या सुरू झालेल्या भारताची जी 43वी अंटार्क्टिका मोहीम आहे, यामध्ये मॉरिशस आणि बांगलादेशातील शास्त्रज्ञांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. बघा, आंतरराष्ट्रीय द्रव्य संशोधन सहकार्यासाठीचा हा उपक्रम 2022 मध्ये झालेली जी पहिली कोलंबस सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह आहे, या ओशनोग्राफर्स आणि हायड्रोग्राफर्स कॉन्फरन्स मधून उदयास आलेली आहे. ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना बघा 2022 मधला कोलंबो मध्ये जी झाली होती सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह, ओशनोग्राफर्स अँड हायड्रोग्राफर्स कॉन्फरन्स मधून ही संकल्पना उदयास आलेली आहे. कोणती? आंतरराष्ट्रीय द्रव संशोधनाची. बघा, या मोहिमेतील शास्त्रज्ञ 3 ते 4 महिने सक्रिय विविध ध्रुवीय विज्ञान शाखांमध्ये सहयोगी संशोधन करतील. हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. म्हणजे डिसेंबर मध्ये भारताची जी 43वी अंटार्क्टिका मोहीम सामील झाली, त्याच्यामध्ये कोणते कोणते देशाचे शास्त्रज्ञ आहेत? मॉरिशस आणि बांगलादेशचे शास्त्रज्ञ सामील झालेले तुमच्या लक्षात येणार आहेत. एकंदरीत आजच्या घडामोडीचे हे क्वेश्चन होते किंवा ठळक महत्वाचे मुद्दे होते की जे आगामी एक्झाम साठी हमखास तुम्हाला विचारले जाऊ शकतील. बघा, एकलव्य 2.0 म्हणजे सर्वोदय अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कंबाईन पूर्व परीक्षा गट क व गट ब ची जी 16 जूनला होणार आहे, त्या परीक्षेच्या आयोजनातून आपण किंवा नियोजनातून आपण एकलव्यची बॅच फॉर्म केलेली आहे की जी बॅच एकदम माफक फीज मध्ये म्हणजे 1999 रुपयांमध्ये आपण सर्व विद्यार्थी मित्रांसाठी की जे तळमळीने अभ्यास करणारे असतील किंवा फीज अभावी त्यांची तयारी अडखळत असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे. 2.0 का नाव दिलं आहे, तर पहिली एकलव्य बॅच आपली पूर्ण झालेली आहे, विद्यार्थ्यांचा कोटा पूर्ण झालेला आहे, म्हणून आपण ही दुसरी बॅच लॉन्च केलेली आहे. बघा, ही स्पार्क कंबाईन
इस बार कंबाईन पार करायचे आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बॅच संदर्भात अधिक माहितीसाठी इथे तुम्हाला नंबर दिलेले आहेत 9096006363 आणि 9604572804 या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि आपलं सीट बुक करू शकता. चलो पुढचं बघा, FM स्टेट बोर्ड म्हणजे जेवढे स्टेट बोर्ड तुमच्या आगामी एक्झामसाठी महत्वाचे आहेत ते रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील सर्वोदय अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये. याची फी फक्त 199 रुपये आहे. सध्या हिस्ट्रीचे इयत्ता 8वी आणि इयत्ता 11वीचे स्टेट बोर्डचे बुकची रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. आगामी पुढच्या काही दिवसांमध्येच आपण त्याच्यामध्ये तुम्हाला जिओग्राफी आणि सायन्सशी रिलेटेड आणि इतर जे स्टेट बोर्ड महत्वाचे असतील, पर्यावरणासाठी असतील, ओके, असे स्टेट बोर्ड आपण तुम्हाला त्याच्यामध्ये रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध करून देणार आहोत. चला आजचा व्हिडिओ, आजचं सेशन मला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. ओके, सर्वोदय अकॅडमीच्या इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि संपर्कासाठी क्रमांक पण इथं तुमच्या समोर स्क्रीनवर आहेत. त्या नंबरवरती किंवा त्या क्रमांकावरती तुम्ही काय करू शकता रे, संपर्क साधू शकता आणि कोणत्याही बॅच संदर्भात माहिती मिळवू शकता. ओके, सर्वोदय प्लॅटफॉर्म सदैव होतकरू विद्यार्थ्यांच्या पक्षासाठी किंवा होतकरू विद्यार्थ्यांसाठी झगडणारा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच उद्देशानं हा प्लॅटफॉर्म आपण रन करत आहोत. चलो ठीक आहे, पुन्हा भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये याच बूस्टर सिरीज मध्ये. चलो ठीक आहे, धन्यवाद.